तर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमचं परत एकदा एका व्लॉग मध्ये. आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन दिसत असेल. आम्ही बसलेलो आहे ऑटो मध्ये, कारण की आजचा दिवस आहे खूप 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 जास्त स्पेशल आमच्यासाठी. कारण आम्ही लाईफ पार्टनर पासून आता बिझनेस पार्टनर होतोय. तर कसं वाटतंय तुला? आज आज खरंच खूप खूप छान दिवस आहे आजचा. आज आम्ही जातोय एक नवीन सुरुवात करायला. आज आहे आमची नवीन सुरुवात आणि आणि तुम्ही पण आम्हाला असं सपोर्ट करत राहा, आमचे व्लॉग बघत राहा. आज तुम्हाला कळेनच आम्ही फायनली कुठे जातोय. तर आम्ही बस थोड्या वेळातच पोहोचणार आहे तिथे, आणि तिथून आम्ही परत तुम्हाला भेटू. तर तुम्ही तोपर्यंत गेस करा कमेंट्स मध्ये की काय असू शकते. आणि चला भेटू आपण तिथे. नंबर प्लेट फायनली लावून ठेवा भाई. पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशन वरती. आपलं आय होप. डेस्टिनेशन ज्यासाठी आम्ही आलेलो ऑटोनी, आता जाणार आम्ही. कारनी. आतापर्यंत तर तुम्ही गेस केलाच असेल, आम्ही आलोय आमच्या कारची डिलिव्हरी घ्यायला. आणि ऑफकोर्स तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की यांच्याकडे एक कार तर आहे, तर हे दुसरी कार का घेत आहे, ते पण तुम्हाला लवकरच कळेल. तर बघू आपण, आपली कार रेडी आहे का. कसं वाटतंय तुला? एकदम भारी. एकदम सूट बूट घालून आलेला आहे अजिंक्य. सूट पण खाली पण तर दाखव. बूट नाही आहे, बस तर मित्रांनो, 3000 इयर लेटर स्टील तरी पण आम्ही आमची गाडी अजून आली नाही आहे. आम्ही स्टील इथेच बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता तिथे 2 गाड्या डिलिव्हर झालेल्या आहे. हा आमचा रिलेटिव्ह. हं? आम्हाला माहिती नाही अजून किती वेळ लागेल, बट अर्धा तासात व्हायला पाहिजे. बहुत वेळ लाव रे, हमको जोर से भूक लगी है. आम्ही तर 2 मिठाई घेतल्या होत्या, त्यातलं 1 मिठाई आम्ही आम्ही ऑलरेडी 2 मिठाईचे डबे ऑर्डर केले होते, 1 मिठाईचा डब्बा आम्हीच खाऊन टाकला. वही, और फिर भी हमारी गाड़ी हमें मिल नहीं रही है. हमारी गाड़ी रेडी है, पर उसके पहले 2 डिलिव्हरी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आमची गाडी अजून मिळत नाहीये. कधी आपण मिळेल? करू अजून 10-15 मिनिट वेट, नाही तर मग आपण आता जाऊन बोलावंच लागणार आहे. काय झालं का? अनकंट्रोल भूक लागली आहे, आणि हे लोक गाडीच, ते लोक एवढे फोटो काढत गाडीच नाही देत आहे यार. जर तुला अजून 1 तास गाडी नाही मिळाली मग मी तिथे जाऊ का म्हणून, काका तुमचे फोटो तुम्ही बाहेर काढता का, आम्हाला आमची गाडी घ्यायची आहे. त्यांनी म्हटलं गेट लॉस्ट. आता मला आठवत आहे मित्रांनो, आम्ही आलो होतो. आम्ही ऍक्च्युली या गाडीचे फोटो ऑलरेडी घेऊन बसला, कारण आमची फॅमिली आली होती. तर अजिंक्यचा बर्थडे होता, त्या दिवशी आम्ही ऑलरेडी गाडीची तसे फोटोज वगैरे काढून गेलो आहे. आज फक्त गाडी घरी घेऊन जातोय. तर आम्ही त्या दिवशी पण एवढाच टाइम लावला होता. त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागला, कारण त्या दिवशी दुसरी डिलिव्हरी नव्हती. आता आम्हाला कळतंय दुःख शोरूम वाल्यांचं. ते आम्हाला म्हणत होते आम्हाला घरी जायचं. तरी आम्ही निघत नव्हतो. आम्ही निघत नव्हतो. तर आज आम्हाला फक्त टिक्का लावून गाडी घेऊन जायची आहे, पण आम्हाला एकदम कर्मा इटिंग बॅक. कधी मिळेल? मित्रांनो, ही आहे आमची गाडी. येस, फायनली तू रिव्हिलिंग तरी- आवर तू कार. आम्हाला भांडू एक स्पॉट मिळालेला आहे. 15 मिनिटात पूजा करून आम्हाला उरकवायचं आहे. भांडू आणि म्हणून हार पण एकदम तत्काळ आणला आणि पटकन लावला. आता आम्ही निघायचं. आमच्या ड्रोन शॉट वगैरे ऍड करून देऊ. तर गाडी बघून घ्या तुम्ही. लागतंय नंबर प्लेट. काय बोलला? याने गेलाय जुगाड. साईड लागले नंबर प्लेट. लोकांचे काम विचार. गणपती बाप्पा मोरया. चला, निघाली फायनली गाडी. ये ठोकजो नको बस पुढे.
फायनली गेट पास वर पण साईन झालेली आहे आणि आम्ही आमची गाडी घेऊन आता फायनली दगडूशेठ जातोय. मित्रांनो, एक एक गोष्ट राहिली आहे, आमचं गिफ्ट ते घ्यायला जातोय मी परत. ते गिफ्ट विचारले. घेतलं ना, गिफ्ट त्या नाही, दिवशीच घेतलं. एक मिनिट, तुमचं कार क्रिकेट हो मी मागे घेतोय गाडी, रिव्हर्स मध्ये लावतो. कार केअर किट बस बाकी आहे म्हणून आता परत रिव्हर्स मध्ये लावायची. दरवाजा लावते का तू? तोपर्यंत आपण मस्त गप्पा गोष्टी करूया. आम्ही का ही गाडी घेतली, दुसरी गाडी, आणि काय आमचा प्लॅन आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. कसं वाटतंय तुला नवीन गाडीत बसून पहिला व्हिडिओ? एकदम छान वाटतंय. आमची गाडी आलेली आहे आणि आणि आम्ही आता हे रिव्हील करतोय. आम्ही केलं नव्हतं रिव्हील की हा आमचा बिझनेस आहे, फर्स्ट बिझनेस आहे, धुरंधर टूर्स अँड and ट्रॅव्हल्स. तर आम्ही फायनली ही गाडी, आमच्याकडे आमची किया आहे, पण ही गाडी आम्ही कमर्शियल यूज साठी घेतली आहे, की आम्ही ओला, उबर आणि प्रायव्हेट ज्या बुकिंग्स आहेत त्याच्यासाठी Yes. घेतली आहे. तर म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं हा मॉडेल. आम्ही बऱ्याच जणांना विचारलं की आहे का प्रॉफिट वगैरे, तर प्रॉफिट यात बराच आम्हाला माहिती पडला म्हणून आम्ही असा प्लॅन केला आहे. Yes. तर ॲक्च्युली तेजस आणि माझा भाऊ जय, तर हे दोघं ही गाडी चालवणार आहेत आणि आम्ही जस्ट फायनान्स म्हणून हेल्प केली त्यांना. आणि तर असा आमचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला पुण्यातून कुठे पण जायचं असेल, पुणे टू गोवा, पुणे टू जम्मू, पुणे टू कन्याकुमारी, तर तुम्ही बुक अवर धुरंधर टूर्स अँड ट्रॅव्हल्स फॉर कॉन्टॅक्ट अजिंक्य. मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर कुठली पण ट्रिप पाहिजे असेल आणि जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळेल. येस. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे कुठे तुम्हाला फिरायला जायचं असेल तर आयटिनरी बनवून द्यायची जिम्मेदारी माझी. तुम्हाला तर बघितलं तर ऑलरेडी. फ्री मध्ये आयटिनरी पण आम्ही देऊ. तर असं आम्ही प्लॅन केलेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही गाडी घेतली आहे. बट ऍक्च्युली अजिंक्यचा बर्थडे होता 3 दिवस आधी, 11 तारखेला, आणि त्या दिवशीच आम्हाला घ्यायची होती डिलिव्हरी. बट RTOच्या काही गोष्टींना वेळ लागला, त्यामुळे आम्हाला नंबर प्लेट आली नव्हती, तर डिलिव्हरी नाही घेता आली. पण आमच्या घरचे सगळे लोक आले होते म्हणून मग आम्ही तेव्हा पूर्ण पूजा, व्हिडिओज, ड्रोन शूट वगैरे सगळं करून घेतलं. ते आम्ही व्हिडिओमध्ये ऍड करून देऊ. बस आता सगळे घरचे गेले आणि आम्हीच होतो, तर आम्ही बस गाडी घ्यायला आलो होतो आज. आणि त्यात पण एवढ्या डिलिव्हरीज होत्या की आम्ही त्यांना लिटरली रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला आमची गाडी टाकू. तर आता आम्ही जातोय दगडूशेठ हलवाई गणपतीला. आम्ही आता गाडीत छान पूजा वगैरे करणार आणि त्यानंतर आम्ही छान जेवण करणार आणि घरी जाणार. आम्ही जेव्हा किया पण घेतली होती तेव्हा पण आम्ही दगडूशेठलाच पहिले आणि सेम टाइम झाला होता, हाच रात्री झाला होता आमचा, 8 आज पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागणार आहे आणि आम्ही निघतो आता. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. मग ड्रायव्हर भाऊ कसं वाटू राहिलं? एक नंबर. कुठे जायचं आहे? मुंबई. बस मुंबई नाही, थोडं दूर तरी घेऊन जा, पैसे निघाल पाहिजे आमच्या ठीक आहे, गाडीचे. तुम्हाला दगडूशेठ घेऊन जाता. कसं वाटलं लाईन मध्ये उभं राहू? पहिलं CNG पहिला ये आदत डालना पड़ेगा. ये आदत डालनी पड़ेगी रोज लाइन में खड़े रहने की.